गरमागरम मेदूवडा आणि सोबत सांबार। तर आजची आपली रेसिपी आहे मेदूवडा आणि मस्त टेस्टी असं सांबार। तर तुम्ही पाहू शकता वरून क्रिस्पी आणि आतून मऊ एकाच हाताने तुटणारा आपला हा वडा तयार केलेला आहे आणि सोबत छान सांबार देखील आहे। तर लगेचच आपण रेसिपीकडे वळूया। तर मेदूवडा बनवण्यासाठी 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। ती आपण स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी भिजू घालणार आहोत आणि त्यानंतर आपण ती मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत। तर आपली डाळ इथे भिजून तयार झालेली आहे, ती आपण वाटून घेतलेली आहे। अगदी थोडं पाणी घालून कमी पाण्यात आपण ही घट्ट अशी डाळ वाटून घ्यायची आहे, म्हणजे वडे बनवण्यास अगदी सोपे जातात। तर आपली डाळ इथे वाटून झालेली आहे, ती एका हाताने आपण व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि एकजीव झाल्यानंतर हे पीठ आपण पुन्हा फर्मंट होण्यासाठी 4 ते 5 तास ठेवून देणार आहोत। आपलं पीठ इथे फर्मंट झालेलं आहे आणि लगेचच आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण वडे तळण्यास घेणार आहोत। तर इथे परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आपण लगेचच वडे बनवत आहोत। गॅसवर अगोदरच कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण तेलामध्ये वडे अलगद हाताने सोडून घ्यायचे आहेत। कोणत्याही प्रकारचा चमचा, ग्लास किंवा कॉटनचा कपडा न वापरता हाताला तेल लावून अगदी सहज आणि अलगद हे वडे मी इथे तेलामध्ये सोडून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता आपले वडे इथे छान तळले जात आहेत आणि सहज आणि सोपी होणारी रेसिपी आहे। रविवारच्या दिवशी किंवा मुलांना ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे वडा सांबार बनवून मुलांना देऊ शकता। आणि इथे आपले वडे तयार झालेले आहेत, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपले हे वडे तळलेले आहेत। आणि त्यानंतर आपण लगेचच सांबार बघणार आहोत। मस्तपैकी हेल्दी आणि टेस्टी असं आपलं सांबार देखील इथे तयार झालेलं आहे। तर त्यासाठी आपण सांबारची रेसिपी पाहणार आहोत। सांबार बनवण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी मसुरीची डाळ मी घेतलेली आहे आणि कुकरला 2 ते 3 शिट्या देऊन आपण डाळ शिजवून घेतलेली आहे आणि लगेचच सांबारला आपण फोडणी देणार आहोत। पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल घातलेलं आहे। जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घातल्यानंतर आपण अद्रक लसूण घातलेला आहे आणि 1 टोमॅटो देखील आपण त्यामध्ये घातलेला आहे। ते सर्व तेलावर व्यवस्थित परतून होईपर्यंत आपण त्यामध्ये काही पावडर मसाले लगेचच घालत आहोत आणि सांबार मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, हे जे बेसिक मसाले आहेत ते आपण सांबारमध्ये घालायचे आहेत आणि टोमॅटो मऊ शिजूपर्यंत आपण हे मसाले देखील त्यावर परतून घ्यायचे आहे। आणि लगेचच आपण शेवग्याच्या शेंगा, ज्या एका बाजूला मी मिठाबरोबर उकळून घेतल्या होत्या, त्या देखील आपण त्यामध्ये घातलेल्या आहेत। सांबारमध्ये तुम्ही आणखी काही भाज्या पण ॲड करू शकता। तर मी इथे शेवग्याच्या शेंगा घालून घेतल्या आहेत आणि आपलं सांबार उकळत आहे। वरून कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी हेल्दी आणि टेस्टी झटपट तयार होणारं आपलं हे सांबार आहे। आणि वड्याबरोबर अगदी मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे। जर तुम्हाला वड्याबरोबर चटणी बनवायची असेल, ती देखील रेसिपी आपल्याकडे अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, खोबऱ्याची चटणी। इथे आपलं वडा आणि सांबार तयार आहे। धन्यवाद।